नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयचं पथक लातूरमध्ये सुद्धा दाखल झालेलं आहे। कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा सीबीआयची टीम पोहोचली आहे। अधिकाऱ्यांकडून आरसीसी क्लासेसमध्ये पुन्हा झाडाझडती घेतली जाते। सलग 5व्या दिवशी सीबीआयचं पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे। माहिती जाणून घेऊयात, विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत। विष्णू, सीबीआयचं पथक लातूरमध्ये आहे, एकंदरीतच कसा तपास केला जातोय? तर सीबीआय ही मागील 5 दिवसापासून लातूरमध्ये तळ ठोकून असल्याचं पाहायला मिळालं। आज देखील पुन्हा एकदा आरसीसी क्लासेसमध्ये सीबीआयचं पथक पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून झाडाझडती करायला सुरुवात झालेली आहे। काल जे त्यांना एव्हिडन्स हाती लागलेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी जे आहे ते पथक आल्याचं आहे। रात्री 1 वाजता एक तिसरं पथक, खरं तर 2 पथक या ठिकाणी या चौकशीमध्ये होते आणि तपास करत असल्याचं पाहायला मिळालं। काल रात्री एक पथक या ठिकाणी दाखल झालं होतं। खरं तर या सगळ्या याच्यामध्ये 3 महत्वाचे अँगल आहेत। एक आर्थिक अँगल आहे, एक पेपरफुटीचा अँगल आहे आणि एक सगळ्या व्यवहाराचा अँगल आहे। तर या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे पथक जे आहे ते चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। काल देखील 3 वाजल्यापासून चौकशी सुरू झाली होती। आज पुन्हा एकदा या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे किंवा त्यांची पडताळणी सुरू झालेली आहे। खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी सीबीआयच्या अनेक ठिकाणी लोक जे आहे ते पडताळणी आणि तपासणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आरसीसी मध्ये पुन्हा एकदा जे आहे ती झाडाझडती अधिकाऱ्यांकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि नीट पेपर फुटी प्रकरणी सगळ्यात मोठी कारवाई, सगळ्यात मोठी बातमी समोर येते। शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केलेली आहे। आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे। सीबीआयने शिवराज मोटेगावकरला अटक केल्याचं समजतंय। या प्रकरणामधली आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई, शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केलेली आहे। ते आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक आहेत आणि आता सीबीआयने शिवराज मोटेगावकरला अटक केल्याचं समजतंय। ज्या प्रकरणाची देशभरात सध्या चर्चा आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं असताना नीट पेपर फुटी प्रकरणी ही सगळ्यात मोठी कारवाई। शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे। आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक असलेल्या शिवराज मोटेगावकरला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। माहिती जाणून घेऊया, तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, बिलकुल, शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये का ताब्यात घेण्यात आलेलं आहे याची कारणं जी आहेत ती सीबीआयने दिलेली आहेत। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की नीटच्या संदर्भामध्ये परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच हा पेपर फोडण्यात आला आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही मोटेगावकर यांनी मिळवलेले आहेत आणि केवळ मोटेगावकर यांचा याच्यामध्ये हात नाहीये, तर संपूर्ण ग्रुप टीम म्हणून हे संपूर्ण यांनी गुन्हेगारी हे कृत्य केल्याचं या संपूर्ण प्रकरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर की एनटीएचे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करण्यात आलेला आहे आणि संगनमत करून हा संपूर्ण प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या फोडलेल्या आहेत आणि उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या सुद्धा एका व्यक्तीकडे देण्यात आलेल्या आहेत। त्या व्यक्तीचं नाव सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की कोणाकडे या संपूर्ण प्रश्नपत्रिका ज्या आहेत किंवा उत्तरपत्रिका पुरवलेल्या आहेत। त्यामुळं दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे की लातूरमध्ये मोटेगावकर यांच्या निवासस्थानी जे धाड सत्र सुरू केलं होतं तर त्यामध्ये त्यांच्या मोबाईल मधून, व्हॉट्सअप मधून काही माहिती मिळालेली आहे, काही डेटा मिळालेला आहे की त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमधले जे प्रश्न होते ते त्या मोबाईलमध्ये दिसून आले त्या संचयामध्ये। त्यामुळं हे पुरावे जे आहेत ते अतिशय योग्य आहेत आणि यासाठी चौकशी करण्यासाठी, मोटेगावकर यांची चौकशी करण्यासाठी हे जे नेक्सस आहे, कारण मोटेगावकर यांच्यासोबत बाकीचे पण काही लोक आहेत, तर त्यांचं नेक्सस हे फोडण्यासाठी, त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता आज कदाचित कोर्टामध्ये सादर केलं जाऊ शकतं। परंतु मोटेगावकर यांच्या विरोधामध्ये सबळ पुरावे आहेत असा दावा जो आहे तो सीबीआय कडून केला जातोय। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।